नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोखरा योजना। या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, आपले प्रोफाइल कसे भरायचे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा व अर्जाची स्थिती कशी पाहायची हे सर्व समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पोखरा योजनेमध्ये विविध घटकासाठी 75 ते 80% पर्यंत अनुदान मिळते। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते तुमचे गाव पोखरा योजनेमध्ये आहे की नाही हे कसे चेक करायचे। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, तो बघून घ्या। चला तर बघूया मग अर्ज कसा करायचा व नोंदणी कशी करायची। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउझर किंवा गूगल ओपन करून घ्या। त्यामध्ये सर्च करा महापोखरा। या ठिकाणी आपण टाकून घेत आहे महापोखरा। टाकल्यानंतर सर्च करा। जी सर्वात पहिले वेबसाईट इन पोखरा योजनेची तिला क्लिक करा। त्यानंतर पोखरा योजनेचा विंडो ओपन होईल। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून डेस्कटॉप साइट वर क्लिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसेल। त्यानंतर खाली स्क्रॉल करा, तुमच्या समोर विविध ऑप्शन दिसेल। प्रकल्प डॅशबोर्ड, GIS डॅशबोर्ड, महाविस्तार AI, NDKSP DBT या पृष्ठाला भेट द्या, याच्यावर क्लिक करा। तर लॉग इन करा, म्हणजे तुम्हाला इथे शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID टाकून घ्यायची आहे। आधार नंबर किंवा फार्मर ID ने आपण नोंदणी करू शकतो। या ठिकाणी शेतकरी ID टाकून घ्या, म्हणजेच फार्मर ID। जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर आपण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे फार्मर ID कशी चेक करायची। या ठिकाणी फार्मर ID टाकल्यानंतर खाली बेरीज करण्याचं एक उदाहरण येईल, ते उदाहरण सोडवून घ्या। प्रत्येक वेळेस वेगवेगळे उदाहरण येईल बेरीज करण्याचे, ते सोडवून घ्या। त्यानंतर सत्यापित करा या बटनावर क्लिक करा। सत्यापित करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्या। तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवले जाईल, त्या मोबाईल नंबरवर तुमचा OTP गेलेला असेल। त्यानंतर इथं OTP प्रविष्ट करा। या ठिकाणी आपण इथे OTP टाकून घेत आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या, नोंदणी कशी करायची व अर्ज कसा करायचा हे पण आपण सविस्तर बघू। त्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक करा। आधारसह OTP पडताळणी होत आहे। या ठिकाणी OTP पडताळणी केल्यानंतर तुमची नोंदणी लगेच होऊन जाईल। आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे, कृपया पुढील माहिती पूर्ण करा व पुढे जा या बटनावर क्लिक करा। OTP पडताळणी झाल्याबरोबर तुमची नोंदणी होऊन जाईल। त्यानंतर वैयक्तिक माहिती भरायची आहे तुम्हाला। तुमच्या फार्मर ID नोंदणी झालेली पूर्ण माहिती इथे येऊन जाईल। या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अपंगत्व हे ऑप्शन निवडायचे आहे, असल्यास होय करा, नाही तर नाही करा। या ठिकाणी आपण निवडून घेतलेला आहे नाही। व त्यानंतर जात प्रवर्ग निवडा, SC ST इतर। SC ST असल्यास तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल व त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर पत्ता माहिती ऑलरेडी येऊन जाईल, तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव दाखवल्या जाईल, पिन कोड व त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर शेवटच्या ऑप्शन मध्ये शेतजमीन माहिती टाकायची आहे। जमीन, क्षेत्र, तालुका, गाव ऑलरेडी येऊन जाईल। यानंतर फक्त पाणी स्रोत आणि ऊर्जा स्रोत टाकायचे आहे। पाणी स्रोत मध्ये तुमच्याकडे जो स्रोत आहे विहीर, बोरवेल, तो टाकून घ्या। ऊर्जा स्रोत मध्ये सौर पंप किंवा वीज चलित पंप, वीज कनेक्शन असल्यास ते टाकून घ्या। या ठिकाणी आपण पहिलीच नोंदणी केली असल्यामुळे एडिटचे ऑप्शन येत नाहीये। त्यानंतर तुम्हाला पुढे जो ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा व आपली प्रोफाइल इथे 100% कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 रेषा दिसत असेल, तिथे नवीन घटकासाठी अर्ज करण्यासाठी तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड, प्रोफाइल, माझे अर्ज, नवीन बाबीसाठी अर्ज करा असे ऑप्शन दिसेल, तिथं नवीन बाबीसाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर घटकांचा गट या ऑप्शनवर क्लिक करा व तिथे योजना घटक दाखवले जाईल। यामध्ये कृषी वनीकीकरण, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, सामूहिक शेततळे असे बरेचसे घटक दाखवले जाईल। आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे ते निवडून घ्यायचे आहे। सामूहिक शेततळे, फळबाग लागवड, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, सूक्ष्म सिंचन, बांधावरील
बांधावरील परिघीय लागवड, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, हवामान अनुकूल संरक्षित शेती, विहीर पुनर्भरण, रेशीम उद्योग. आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो घटक इथे निवडून घ्यायचा आहे. आपण इथं सूक्ष्म सिंचन घटकासाठी अर्ज करणार आहोत, तर सूक्ष्म सिंचन हा घटक निवडून घेत आहोत. त्यानंतर घटकाचे नाव ठिबक सिंचन व तुषार सिंचन. आपल्याला ठिबकसाठी अर्ज करायचा असेल तर ठिबक सिंचन निवडून घ्या. तुषार सिंचन अर्ज करायचा असेल तर तुषार सिंचन घटक निवडून घ्या. व त्यानंतर घटकाचा प्रकार. या ठिकाणी बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात. चल स्प्रिंकलर म्हणजे कोणते व मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर यातील फरक समजत नाही. मित्रांनो, चल स्प्रिंकलर म्हणजे सर्वात मोठे की जे 75 mm चे असतात व त्याला 30 पाईप व 8-9 जल असतात. व मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे एकदम छोटे. मिनी स्प्रिंकलर म्हणजे एकरामध्ये 40-9 जल असतात. या ठिकाणी आपल्याला जो प्रकार निवडायचा आहे तो निवडून घ्या. या ठिकाणी आपण मिनी स्प्रिंकलर निवडून घेतलेला आहे व त्यानंतर अंतर मीटरमध्ये सिलेक्ट करून घ्या. अंतरमध्ये 10x10 व 8x8 आपण या ठिकाणी 8x8 निवडून घेत आहे. त्यानंतर खाली घटकाचा तपशील दाखवेल. घटकाचा गट सूक्ष्म सिंचन, घटकाचे नाव तुषार सिंचन व घटकाचा प्रकार मिनी स्प्रिंकलर व अंतर 8x8. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा व यामध्ये तुषार सिंचन पात्रता निकष दाखवत आहे. या ठिकाणी पात्रता निकष संपूर्ण वाचून घ्या. शेतकऱ्याकडे सदर घटकासाठी पाणी पुरवठ्याची सुविधा व विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे व 7 वर्षात त्या क्षेत्राकरता कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नाही असं पात्रता निकष संपूर्ण वाचून घ्या. व तुषार सिंचन आवश्यक कागदपत्रे. अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र, अर्जदार संयुक्त खातेदार असल्यास इतर खातेदाराचे सहमतीपत्र व अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र असे कागदपत्र लागणार आहे. व त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा. घटकाचा तपशील दाखवला जाईल व जमिनीचा तपशील दाखवला जाईल. यामध्ये अर्जदाराच्या नावावर किती जमीन आहे हे दाखवले जाईल व प्रकल्प बाहेरील गावातील जमीन व एकूण जमीन 8 हेक्टर मध्ये दाखवल्या जाईल. खाली गाव व सर्वे नंबर दाखवला जाईल. त्यानंतर लाभ घेतलेले क्षेत्र. यापूर्वी तुम्ही जर लाभ घेतलेले क्षेत्र कोणत्या घटकासाठी जर लाभ घेतलेला असेल तर ते इथं दाखवले जाईल. खाली तुषार सिंचनसाठी मागणी करावं हे हेक्टर टाकून घ्यायचं आहे. आपण जितक्या क्षेत्रासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तेवढं क्षेत्र टाकून घ्यायचं आहे. हेक्टर व आर गुंठ्यामध्ये. या ठिकाणी जर 1 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर 40 आर टाकून घ्यायचा आहे दुसऱ्या कप्प्यामध्ये. व 2 एकरासाठी करायचा असल्यास 80 आर गुंठा टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 1 एकरसाठी अर्ज करत आहोत. यामध्ये तुम्ही क्षेत्र टाकल्यानंतर राहिलेल्या क्षेत्रासाठी तुम्ही दुसऱ्या घटकासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर खाली नोंदणीकृत वितरकाचे कोटेशन. या ठिकाणी आपल्याला जेथून आपल्याला ठिबक तुषार सिंचन घ्यायचे आहे व तिथून त्या दुकानदाराकडून कोटेशन घ्यायचे आहे व इथे अपलोड करायचे आहे 5 MB च्या आत PDF फाईल मध्ये. या ठिकाणी आपण PDF सिलेक्ट करत आहोत. तुम्हाला अर्ज करण्याच्या आधी PDF फाईल बनवून ठेवायची आहे. या ठिकाणी आपण PDF फाईल सिलेक्ट करत आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे कोटेशन हे तुम्ही अपलोड करू शकतात. प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे कोटेशन राहील. ठिबक सिंचनसाठी अलग व तुषार सिंचनसाठी अलग. या ठिकाणी PDF फाईल सिलेक्ट करून घ्यायची. PDF फाईल अपलोड होत आहे व त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड झालेली आहे व बंद करा या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा. फाईल अपलोड झाल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा व अर्ज करण्यासाठी पुढे जा या ऑप्शनला क्लिक करा. जर तुम्हाला माहिती काही बदलायची असेल तर संपादन करा या बटनावर क्लिक करा. नसन माहिती बरोबर असेल तर अर्ज करण्यासाठी पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर हमीपत्र येईल ते पूर्णपणे वाचून घ्या व त्याला खाली मी नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती मान्य आहे व पुढे जा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर सोय घोषणा पूर्ण मुद्दे वाचून घ्यायचे आहे व प्रत्येकाला क्लिक करून घ्यायचे आहे व अटी शर्ती सहमत आहे या बॉक्सला पण क्लिक करून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथं आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे व प्रिंट डाउनलोड करू शकता. इथं प्रिंट काढू शकता किंवा डाउनलोड करू शकता. यामध्ये आपल्या अर्जाची पूर्ण माहिती दाखवल्या जाईल. इथून आपण डाउनलोड करू शकतो. त्यानंतर कोपऱ्यामध्ये 3 रेषेवर क्लिक करून आपण केलेला अर्ज इथं बघू शकतो आपण व नवीन बाबीसाठी पुन्हा अर्ज करू शकतो. या ठिकाणी माझे अर्ज या ऑप्शनला क्लिक करा. आपण केलेला अर्ज इथं दिसेल. या ठिकाणी तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तो घटक इथं बघू शकता. या ठिकाणी आपलं दाखवत आहे तुषार सिंचन मिनी स्प्रिंकलर 8x8 सद्यस्थिती प्रक्रिया सुरू.
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही पोखरा योजनेमध्ये कोणत्याही घटकासाठी अर्ज करू शकता। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि इतर घटकासाठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये।